नमस्कार मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमचं माझ्या स्वरुचिरा या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, थोड्याफार फरकाने का होईना परंतु आपण फिटनेसप्रेमी नक्कीच असतो. त्याचमुळे आज आपण प्रोटीनयुक्त अशी पनीरची बुर्जी कशी करायची हे पाहायचं आहे. ही बुर्जी आपल्याला घरातल्या घरात उपलब्ध असणाऱ्या मोजक्याच साहित्याने आणि साध्या सरळ पद्धतीने करता येते. तुम्ही पाहू शकत असाल, सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्या कढईत थोडंसं तेल ठेवलेलं आहे. त्याचसोबत आपण पाहूयात की या प्रोटीनयुक्त पनीरची बुर्जी करायला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. पनीर बुर्जी करण्याकरता आपल्याला लागणार आहे तेल, अमूल बटर, हिंग, मिसळणाचा डबा, काश्मीरी मिरची पावडर, पनीर ते पाण्यात भिजवून ठेवलं आहे, कसुरी मेथी, बारीक चिरलेला टोमॅटो, मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 2-4 लसणीच्या पाकळ्या. आणि तेल थोडं तापू द्यायचं आहे. तेल तापलं की त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस सुरू करणार आहोत. आता तेल थोडं तापलेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी राई त्यात घालणार आहे. राई तडतडल्यानंतर तुम्ही पाहू शकत असाल, तेल अजून थोडं तापायचं आहे. आता राई थोडी फुटायला लागली आहे, त्यामुळे आता त्याच्यावर मी थोडंसं जिरं घालते आहे. जिरं थोडं तेलात फुललं की आपण थोडासा बारीक चिरून घेतलेला किंवा ठेचून घेतलेला लसूण त्यात घालायचा आहे. लसूण थोडा व्हायला द्यायचा आहे. तो जास्त करपवायचा नाही आहे, परंतु त्याचा कच्चट वास थोडा निघून गेला पाहिजे. त्यानंतर मी बारीक करून घेतलेला थोडासा कढीपत्ता घालते आहे. गॅसची आच थोडी कमीच ठेवा तुम्ही, नाहीतर फोडणी करपू शकते. आता मी 2-4 बारीक केलेल्या मिरच्या त्यात घालते. त्यानंतर हा बारीक केलेला कांदा त्यात घातला आहे मी. आता हे सर्व मिश्रण आपण थोडंसं ढवळून घेऊयात, म्हणजे कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा त्याचा कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत आपण थोडासा तो परतून घ्यायचा आहे तेलात. थोडंसं चिमूटभर मी हिंगसुद्धा घालते आहे. हे मिश्रण आपण थोडं सतत ढवळत राहूयात, कारण मग ते नाहीतर कढईला खाली लागण्याची शक्यता असते. आता कांदा थोडा झाल्यावर याच मिश्रणात मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालते आहे. आता थोडा टोमॅटो या मिश्रणात मी परतून घेणार आहे. टोमॅटो लवकर शिजावा याकरता आपण थोडंसं त्यात मीठ घालूयात. मीठ घातल्याने म्हणजे ज्या रेसिपी करता जितकं मीठ लागणार आहे ते सगळं आपण आत्ताच घालून घेऊयात.
मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजायला सुद्धा मदत होते आणि कोणत्याही पदार्थात टोमॅटोनंतर जर तुम्ही मीठ घातलं तर त्या पदार्थातील जो आंबटपणा असतो टोमॅटोमुळे आलेला तो बॅलन्स होण्यास मदत होते. आता हे मिश्रण आपण पुन्हा ढवळून व्यवस्थित घेऊयात. मी पनीर मुद्दामूनच पाण्यात थोडंसं भिजवून ठेवलं आहे, कारण हे बाहेरचं विकत आणलेलं बाजारातलं पनीर आहे. ते डिरेक्टली कधीच रेसिपीमध्ये वापरायचं नाही आपण. आधी ते थोडं नळाखाली धुवून घ्यायचं आणि कोमट पाण्यात ते भिजवून ठेवायचं, म्हणजे ते थोडं मऊसूत होतं. आता या मिश्रणात रंगासाठी मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते आहे. आपण चिमूटभर किंवा पाव चमचा हळद घालूयात त्याच्यात. आता साधारण 1 चमचा आपण त्यात धणा पावडर घालायची आहे. या पनीर बुर्जीत आपण कोणत्याही प्रकारचे फॅन्सी मसाले न वापरता घरगुती लाल तिखट किंवा घरगुती मिक्स मसाला किंवा घरगुती मालवणी मसाल्याचा वापर करावा. आज हा मी आमच्याच ब्रँडचा गुरव मसाले यांचा मालवणी मिक्स मसाला वापरलेला आहे. तुम्हाला देखील हा मसाला मागवायचा असेल तर मला आवर्जून संपर्क करा. आता हे सगळे घातलेले मसाले आपण ढवळून घ्यायचे आहेत मिश्रणासोबत. मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आता यात घालते आहे. या मिश्रणातले हे घातलेले मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी त्यात घालायचं आहे आणि ते ढवळून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित. आता हे सगळं मिश्रण आपण तेल सुटेस्तोवर शिजवून घ्यायचं आहे. ठेवलेलं पनीर आपण या किसणीने, म्हणजे या किसणीच्या जाड्या भागाने आपण ते पनीर किसून घ्यायचं आहे आणि मग त्यात घालायचं आहे. आता किसून पनीर घातल्यानंतर ढवळून झाल्यानंतर ही पनीर बुर्जी आता तशी रेडी आहे. ही थोडीशी कसुरी मेथी मी घेतली आहे, थोडीशी अशीच परतून गरम करून घेतलेली आहे. ती आता मी हाताच्या साहाय्याने थोडीशी कुस्करून याच्यात घालणार आहे, जेणेकरून त्या पनीर बुर्जीचा सुवास आणखी वाढेल आणि चवीला देखील ती चांगली लागेल. आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊयात. आता थोडासा 1 चमचा आपण वासासाठी चिकन मसाला पावडर घालायची आहे किंवा गरम मसाला पावडर घाला तुम्ही तरी देखील चालेल. आता ही पनीर बुर्जी तशी खाण्यासाठी रेडी आहे, परंतु तुम्हाला त्याची चव आणखी वाढवायची असेल तर 1 चमचा अमूल बटर घालू शकता तुम्ही त्यात.
आणि तुम्हाला जर ती अगदीच रेस्टॉरंट स्टाईल करायची असेल तर तुम्ही वरून फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता. फक्त इतकं लक्षात ठेवा की फ्रेश क्रीम घालताना थोडंसं गॅस कमी ठेवा आणि थोडीशी कोथिंबीरवर सजावटीसाठी आपण भुरभुरूयात. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण झटपट परंतु मोजक्याच साहित्यात पनीर भुर्जी कशी करायची हे पाहिलेले आहे. तुम्ही जर ही पनीर भुर्जी लहान मुलांना खायला देणार असाल तर त्याच्यावर चीज अवश्य किसून घाला आणि अशा तऱ्हेने तुम्ही ही पनीरची भुर्जी करून पाहायची आहे. माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, ते शेअर करायचं आहे आणि माझी रेसिपी आवडली असल्यास तुम्ही खाली तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. तुम्ही देखील अशा प्रकारची भुर्जी बनवता का? आणि जर तुम्ही भुर्जी बनवत असाल तर ती कशा तऱ्हेने बनवता हे देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.